जेवढे काही जगामध्ये माणसं असतात ना, यांना प्रत्येकाच्या श्रीमंतीप्रमाणे बुद्धीची श्रीमंती दिलेली असते. आपलं काय होतं की सगळ्या माणसाला आपण एका काठीने हाकण्याचा प्रयत्न करतो. तो अशीही लोकांची मान्यता चुकी असते. एखाद्या कपटी माणसाने एखाद्याला धोका दिला तर आपण सगळ्या माणसाला सारखंच म्हणतो माणसाचं काही खरं नाही आहे. आता तुला कपटी माणूस भेटला त्याला काय करणार? एखाद्या संन्याशाने सीता पळवली म्हणजे सगळे संन्याशी वाईट नाहीत ना. एखादा महात्मा तुरुंगामध्ये गेला म्हणजे सगळेच जातील असा काही भरोसा आहे का? तुमच्या नशिबाला कोणता डॉक्टर वकील गुरु येतो ते तुमचं भाग्य. चुकीचा डॉक्टर आला ना नाही त्यालाच त्रास होतो. माझ्या जीवनातला असा प्रसंग आला की मला एका VIP माणसाने सांगितलं की महाराज तुम्ही थोडं पंचकर्म करून घ्या. मोठा माणूस होता खूप. मला वाटलं ठीक आहे आता तो म्हणतोय तर करायला हरकत नाही. बघ काही रोग नाही काही नाही बरं का. विनाकारण हे पण पाप आहे. पण फार मोठा होता म्हणून म्हटलं ठीक आहे ऐकून घेतलं त्याचं. तर जिथे ज्या वैद्याकडे त्यांनी मला नेलं त्यांनी माझी नाडी तपासली. माझी नाडी त्याच्या हातात लागली का नाही मला नाही माहिती, पण त्यांनी तपासल्यानंतर मला सांगितलं एमर्जन्सी आहे, एन्जिओग्राफी करा. काय सांगितलं त्यांनी? आता आम्ही एवढे तत्त्वज्ञानी माणसं, एवढं सगळं माणसं सांगणारे VIP, त्याचा हा वैद्य. माझ्याही डोक्यामध्ये अशी तुमच्यासारखी कल्पना केली. म्हणलं मोठा माणूस आहे, एन्जिओग्राफी सांगितलं तर मी माझ्या डॉक्टरला सांगितलं जे रेग्युलर डॉक्टर होते. ते म्हणजे महाराज तुम्हाला काही झालेलं नाही. अरे म्हणजे एवढा मोठ्या वैद्याने सांगितलं आहे म्हणजे कोणीही सांगोत अजिबात तुम्हाला काही झालेलं नाही. ज्यांनी माझ्या हातून माळा घातलेली होती जे MD डॉक्टर होते ते मला सांगत होते तुमची बॉडी आम्हाला माहिती आहे का की आम्ही MBBS पासून तुमचा अभ्यास करतोय, तुम्हाला काही झालेलं नाही. ते MD आहेत. आणि दुसरा सांगतो की तुम्हाला एमर्जन्सी आहे. तर मी म्हटलं ह्याला सांगायलाच नको. नवीन पोरगा आहे वैद्यकीय शास्त्राचा, जरी MD असला तरी अनुभव कमी आहे. मागे लीलावतीला गेलो. तिला जो स्पेशलिस्ट हार्ट स्पेशलिस्ट होता तो म्हणला महाराज तुम्हाला काही झालेलंच नाही. डोक्यात बसले ना ते. अर्थ कळाला तो. मी सांगतो माझं नाही आहे तुमचं सांगतोय. एखादा धर्म डोक्यात बसला, एखादी मान्यता डोक्यात बसली, एखादा विचार डोक्यात बसला तो निघतच नाही. हे सांगतोय तुम्हाला मी. माझा एक दृष्टांत आहे तो. माझा अनुभव तुम्हाला शेअर करतोय मी. पण ही सगळ्या लोकांची कथा आहे. एकदा ते डोक्यात बसलं ना ते जातच नाही. कितीही प्रयत्न करा. माझ्यासारख्याचं जात नाही तर बाकीच्याचा काय प्रश्न. तरी पण मग त्यांनी मार्ग काढला. एक काम करा महाराज, नस जे आहे ती ब्लास्ट करून आतमध्ये कॅमेरा टाकण्यापेक्षा आपण CT एन्जॉय करू. एक कलर असतो तो जिथे जिथे ब्लॉकेज असेल तिथं तिथं तो जात नाही. आपण तो प्रयोग करू. म्हणलं ठीक आहे काहीतरी करू म्हणलं, त्याशिवाय समाधान नाही. मग लीलावतीमध्ये CT एन्जॉय केला. त्यावेळेस 10-12 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला म्हणे महाराज तुमचं हार्ट इतकं चांगलं आहे की तुम्ही विनाकारण इकडं आलात म्हणजे तुमचं काहीच काम नाही म्हणे. 25 वर्षाच्या मुलाप्रमाणे तुमचं हार्ट आहे, बिंदास जगा म्हणे. आता एक टेन्शन उतरलं, पण ह्याने काय सांगितलं दुसरं टेन्शन आलं. मग त्या डॉक्टरकडे गेलो जो मोठ्याचा वैद्य होता. त्याला मी म्हटलं महाराज आम्ही CT एन्जॉय केला, हा रिपोर्ट आहे, तुम्ही MBBS कुठून केलं? आता उलटा प्रश्न सुरू झाला ना. ज्याचं मी ऐकलं त्यालाच मी प्रश्न केला तुम्ही MBBS कुठून केलं? ते म्हणे MBBS नाही आहे मी. मग इंजिनियर आहे म्हणे मी. पेपरला लेख आहे बरं का या माणसाचे, चेष्टा नाही. काय म्हणला तो? इंजिनियर आहेत. मग म्हटलं हे कधीपासून सांगायला लागले एन्जिओप्लास्टी करा? अनुभव आहे म्हणे परंपरेचा. नाही हे घडलेलं आहे भारतामध्ये. नाही आता सगळं डिटेल सांगितलं विनाकारण त्याचा अपमान नको व्हायला. मी भोगलेलं सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर मी काय केलं, ज्यांनी मला सांगितलं की तुम्ही त्यांच्याकडे जाणतो, दोन्ही बंद केले भेटायची. नसलेली मान्यता तुमच्या डोक्यात बसवतात. अर्थ कळला? याला म्हणतात संसार. विठ्ठल विठ्ठल. सगळेच शरीर सारखे आहेत,
सगळेच वाहनं सारखे आहेत, कमी जास्त लक्झरियस असेल. 10 कोटीचं वाहन घेऊन तुम्ही रस्त्याने गेला, त्याला पंख थोडेच आहेत, त्याला रस्ताच आहे ना. जी मारुती ज्या स्पीडने चालली त्याच्यापेक्षा 10-20% तुमची जास्त असेल, पण रस्ता तोच आहे ना. त्याच्यासाठी काही वेगळी गाडी येते म्हणून काही नवीन रस्ता केलेला आहे असं नाही. काही रस्ता एकच आहे, वाहनाची गती एक आहेत, खड्डे तेच आहेत, मानवी जीवन एकच आहे, काहीही बदल नाही त्याच्यामध्ये. तुमची कल्पना आहे, तुमच्या डोक्यामध्ये मार्केटिंगच्या नियमाप्रमाणे काहीतरी बसवलं जातं. हे केलं तर चांगलं, हे केलं तर वाईट. देव मानणं सुद्धा त्याच प्रकारचं आहे, देव न मानणं सुद्धा त्याच प्रकारचं. दोन्ही व्यवस्थित आहे का? देव जो मानतो ना त्याला माहित नाही त्याचं स्वरूप कसं आहे. जो नाही म्हणतो तो का नाही म्हणतो हेही त्याला माहित नाही. अर्थ लक्षात आला? जो नाही म्हणतो त्याला माहित नाही कशा करता नाही. तू म्हणतो हा म्हणून मी नाही म्हणतो, आणि हा म्हणतो म्हणून ही एक कॉम्पिटिशन आहे, प्रतिस्पर्धा आहे. एक धर्म दुसऱ्या धर्माच्या विरोधामध्ये आहेत, एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याच्या विरोधात आहेत, एक जात दुसऱ्याच्या विरोधामध्ये आहेत. बरं, सगळ्याचेच धर्म चांगले आहेत, मिळालं कुणाला काही असं कळलं का तुम्हाला की अमका धर्म खूप चांगला आहे मग त्याला काहीतरी वेगळं ट्रीटमेंट मिळते या जगामध्ये? असं काही आहे का? ख्रिश्चन असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल, संघटना आहे, माणसाचं संरक्षण मिळतं त्याला. मानवी जीवनात ईश्वराने जे निर्माण केलेलं आहे त्याच्या सुविधेमध्ये काही बदल नाही. शिर्डीचा जसा रस्ता आहे सगळ्याला सारखा आहे, तसं जन्म आणि मरणाचा रस्ता सगळ्याला सारखा आहे. वयात येणार, वयातून जाणार, ठरलेले आहेत. 1,00,000 कोटी असो ना ते 1,000 कोटी असो, काही उपयोग नाही त्याचा. आयुष्याचा कोणताही क्षण आणि आरोग्य कोणालाही विकत घेता येत नाही. 1 मिनिट वाढवता येत नाही. वाढवणारा जो डॉक्टर आहे त्याचं वाढत नाही, बाकीच्याचं काय घेऊन बसला तुम्ही? काही सामान्य लोक आहेत. लक्ष. मग ही जी प्रतिभा आहे असं का होतं? हा मानतो तो मानत नाही, हा त्याला मानतो तो मानत, असं का होतं जीवनामध्ये? याला म्हणतात सिस्टीम, याला म्हणतात संसार. निर्माण झाल्यापासून, तुम्ही जन्माला आल्यापासून तुमची बौद्धिक क्षमता ही ठरलेली. एकाच शाळेमध्ये एकाचा पहिला नंबर येतो आणि एकाचा शेवटचा नंबर येतो. ज्याचा शेवटचा नंबर येतो तो व्यापारात 1 नंबर असतो, आणि जो पहिला आलेला असतो तो नोकरी शोधत असतो. अभ्यास, जीवन समजून घ्या काय मानवी जीवन म्हणजे काय, कशा पद्धतीचं आहे सांगताच येत नाही कसं आहेत. अत्यंत मूर्ख लोक ज्यांना काही वाचताच येत नाही मराठी देखील, ते करोडपती आहेत, आणि सगळे मोठमोठे सीए त्यांचा पैशाची व्यवस्था करतात, आणि हे सांगेल त्याप्रमाणे सीए ऐकतात. पुढचं जरा दृष्टांत वाईट आहे तरी पण सांगतो तुम्हाला. जेवढे निवडून आलेले आहेत ना ते कसे मी सांगायला पाहिजे, पण त्यांचे PA शिकलेले आहेत. कुठं काय करायचं, कोणता नियम राबवायचा त्यांचे शिकलेले. म्हणजे जेवढे अधिकारी आहेत ते IAS आहेत, आणि त्याला चालवणारे जे आहेत ते शिकलेलेच नाहीत. यालाच भारत म्हणतात. वेगळं सांगायचं आहे मला. जो गुरु अजिबात प्रवचन कीर्तन करत नाही तो सगळ्यात श्रेष्ठ, आणि जे कीर्तनामध्ये ज्ञान सांगतात त्याच्या 10 चुका काढणार. माझ्या बाबतीमध्ये असं झालं. एकाची बायको मला मांडणारी होती आणि एकाचा जो तिचा नवरा होता तो दुसऱ्याला मांडणारा होता. त्या दोघात माझ्यामुळं भांडणं. तुम्ही शास्त्रीचा आहे का? तो म्हणलं माझ्या गुरुचा आहे का? मग दोघंही माझ्याकडे आले. मला म्हणे शास्त्रीजी यांना काही समजून सांगा. म्हटलं दोघांनाही समजून सांगत नाही, तुम्ही सांगा काय समजलं नाही ते. ते म्हणे आमचे गुरु प्रवचन करत नाहीत पण श्रेष्ठ आहेत, आत्मज्ञानी आहेत. म्हटलं ठीक आहे. ते म्हणे ह्यांचे गुरु काहीच बोलत नाहीत, तुम्ही बोलता म्हणे, ते समजतं आम्हाला. म्हणजे तेही ठीक आहे. लक्षात आहे? दोघांनाही ठीक का ठीक म्हटलं? दोघांची बुद्धी भिन्न आहे, दोघं भांडणं करतात ही चूक आहे. दोघांना हे माहीत नाही की आपली बुद्धी कशी. एक ज्ञान ग्रहण करणारी बुद्धी आहे आणि एक ज्ञानाला न मानणारी बुद्धी आहे. संत जेवढे आहेत ना, हे ज्ञानेश्वरी कळतच नाही कुणाला, गाथा कळत नाहीत, पण संतांची निंदा करणार. बरोबर आहे का? उद्यापासून तुमच्याकडे जेवढे येतील त्यांनी जर म्हटलं ना संताबद्दल, त्यांना विचारा ज्ञानेश्वरी सांग, पण तो कळत नाही, मग अक्कल नाही ना. मग
तुझ्या तोंडाने म्हणतो जर ज्ञानोबा कळत नाही, मग तुला कळत नाही एवढं तरी कळू दे ना. तुझ्यापेक्षा ते बुद्धिमान आहेत. पहिला टप्पा. दुसरा टप्पा, संत माणसाच्या कल्याणासाठी बोलतात, त्यांचं कल्याण झालेलं आहे. म्हणून आपल्या जीवनात कोणता गुरु भेटतो, कोणता वैद्य भेटतो, कोणता वकील भेटतो, आपलं भाग्य आहे शेवटी. काही शॉर्टकट असतात ते आपल्याला माहीत नसतात, काहींना कळवायचंच नसतं. विठासून सांगतो तुम्हाला राजकारणातला पॉईंट. एखाद्या माणसाने रस्ता विचारला, विचारण्याला शॉर्टकट माहिती, जवळचा रस्ता माहिती, पण त्याला जर समोरचा माणूस आवडत नसेल तर त्याला वेगळ्या पद्धतीने गोड बोलून सांगतो, असं जायचं आणि मग असं यायचं. आज रस्ता जवळू नये सांगताना असं सांगतात. का सांग, त्याला विचारलं मी, असं का सांगतो तू? वही रे महाराज, यालाच राजकारण म्हणतात. चांगलं सांगायचं नाही. माझ्या समोर सगळे विद्वान माणसं बसलेले आहेत. विद्वान शब्दाचा अर्थ संसारातले अनुभवी. का जेवढे बसले तेवढे सगळे बाप झालेले दिसतात मला. अनुभवी माणसं आहेत. मला सांगा, तुम्ही ज्यांचं ऐकता ते खरंच खरं बोलतात का? बोला ना. तरी संबंध ठेवलेले आहेत तुम्ही. तुम्हाला माहिती आहे की आपला नातेवाईक खराब आहेत, आपला मित्र खराब आहेत, तो लबाड आहे, तरी देखील मित्रता टिकवता तुम्ही. याचं कारण आहे तुम्हाला असत्य मान्य आहे, खोटं मान्य आहे. आणि जर तुम्ही असत्य मान्य केलं, तुमच्यासाठी न देव आहे न संत आहे. खोटं स्वीकारलं तुम्ही, असत्य स्वीकारलं, तुम्हाला इलाजच नाही काही. ज्यांनी ठरवलं, आता एक डॉक्टर आहेत, त्याला ऑपरेशन सांगितलं आहे हार्टचं, खरंच सांगितलं बरं का, तो स्वतः डॉक्टर आहे. तो म्हणला मला करायचंच नाही. का? मला जोपर्यंत नशीब असेल तोपर्यंत जगायचं. याला म्हणतात सत्य स्वीकारलं. तो जगण्याचा प्रयत्नच करत नाही, सत्य स्वीकारलं. आणि या जगातली सगळ्यात मोठी गोष्ट अशी आहे, सत्य सांगणारे भेटत नाहीत, सत्य ऐकणारे भेटत नाहीत. ही वेदातली मोठी समस्या आहे. एक दृष्टांत तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल, त्यातला महत्त्वाचा हा मुद्दा सांगतो. आश्चर्य वक्ता कुशलस्य लब्धा. यम आणि नचिकेता याचा संवाद आहे वेदामध्ये, कठोपनिषदामध्ये. आणि तिथे परीक्षा घेतल्यानंतर यम सांगतो, मला देखील सत्य सांगायचं आहे, मला देखील आत्मज्ञान द्यायचं आहे. तू छोटा आहेस, कुमार आहे, तुझ्याकडून काही लपवायचं आहे असं नाही आहे, पण तू नेमकं सत्य ऐकणार आहेत का असत्य ऐकणार आहेत हे तपासावं लागतं. कळतंय तुम्हाला? सत्य ऐकणार आहे का असत्य तपासावं लागतं. तुम्ही मार्केटमध्ये जा, काही काही लोक फार हुशार आहेत, संध्याकाळी भाजी विकत घ्यायला जातात. कळलं तुम्हाला? नाही, फलकट तो त्याच्यासाठी सांगतो तुम्हाला मी. कधी जातात ते? संध्याकाळी, जेव्हा कचरा शिल्लक राहिलेला असतो, सार निघून गेलेला असतं, मग विकत घ्यायला जात. मग त्याला विचारा का गेला असतो? ते स्वस्त असतो, त्याची मान्यता आहे. कचरा असेल निवडून घेऊ, पण स्वस्त आहे, त्याला पैसे खर्च करायचे नाही. काही माणसं हुशार आहेत, अरे जगण्यासाठी कमवतो. सुरुवातीला 4ला भाजीपाला विकत घ्यायला जातात शेतकऱ्याकडून, ताजा ताजा आणि चांगला आणतात. हे पण आहेत, शेतकरी पण स्वस्त देतो, ह्याला कधी कळायचं? शेतकरी स्वस्त देतो, संध्याकाळी पण स्वस्त मिळतो, मध्ये महाग असतो, त्याला मध्यम वर्ग म्हणतात. मूर्ख माणसं सुखी आहेत, टेन्शनच नाही जग कसं उत्पन्न झालं. कोणत्या मूर्ख माणसाला टेन्शन पडले, मोबाईलमधून अमेरिकेला फोन कसा लागतो? कोणी प्रश्न विचारलाय तुम्हाला? लागला मोबाईल, शोध कसा लागतो, लहरी कशा, काही त्याला देणं घेणं नाही. उचलला फोन, लावला, दिला ठेवून. दुसरे ज्ञानी माणसं ते टेन्शनमध्ये आहेत. मध्यम वर्ग कसा लागला शोध, मग त्याला UPSCला प्रश्न विचारतात, कुणी लावला, कसा झाला, काय, त्याचे प्रश्न वेगळे. ज्ञानी माणसं काय म्हणतात? आहे त्याचा शोध आहे. शोध शब्द आहे, काय शब्द आहे त्याचा. आम्ही सुद्धा तेच म्हणतो, जो आत्मा आहे त्याचं ज्ञान आहे त्याचा. तुम्ही जिवंत आहात हेच देव असण्याचं प्रमाण आहे. माझा शब्द आहे, तुम्ही आहात हेच देव असण्याचं प्रमाण आहे. जिवंतपणा म्हणजे काय हे सार आहे. जिवंतपणा दगडात का नाही, झाडात का नाही, इतरात जिवंतपणा का नाही हे समजून घ्या. आपल्यात जिवंतपणा आहेत. तो जिवंतपणा कसा समजून सांगायचा
सत्य बोलणारा भेटला पाहिजे. म्हणून कुमारचा जो प्रश्न आहे ना, तो खूप सुंदर प्रश्न होता वेदामध्ये. आणि तो प्रश्न आत्ताच्या आधुनिक लोकांप्रमाणचा आहे, 5000 वर्षापूर्वीचा प्रश्न येतो. ये प्रेते, नचिकेता यमाला विचारतो की तू यमराज आहेस आणि मला शंका आहे. काही लोक म्हणतात मेल्यानंतर आत्मा असतो आणि काही लोक म्हणतात मेल्यानंतर आत्मा नसतो. ही किती वर्षापूर्वीची शंका आहे. आत्ताचे हे जे रस्त्याने चालणारे शाणे आहेत का, कुठं आत्मा आहे काय आहे, ही शंका आजची नाही आहे. मनुष्य जन्माला आल्यापासून शंका आहे, परत काही शिल्लक राहतं का म्हणून. काही लोक म्हणतात मेल्यानंतर असतो, काही लोक म्हणतात नसतो. पण तुम्ही यमराज आहात, तुम्ही मला खरं सांगा. आणि मग त्याला थोडं प्रलोभन दिलं जातं. कुमार आहे, तारुण्यात येणारा आहे, त्याला थोडा लोभ दिला जातो. अरे तुला मी पैसे देतो, धन देतो, राज्य देतो, सत्ता देतो. आणि भाग्य त्यावेळेस जन्माला येतं बघा. नाही, मी प्रश्न विचारला तर उत्तर देत नाही, त्याच्या मोबदल्यात एवढं सारं दिलं जातं. हो ना, हो, माझा प्रश्न किमतीचा आहे, याच्यापेक्षा महाग माझा प्रश्न आहे. चुकून जरी विचारला तरी तो अनमोल आहे. सगळं सोडून दिलं आणि सांगितलं मला माझ्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. आणि तिथे हा प्रश्न आहे. थोडंसं नचिकेता बोलतो, अरे तू जे देतोस ना मला, तवैव वाहस्तव नृत्य गीते असा शब्द आहे. तुझी तुला लखलाप, मराठीत त्याचा अनुवाद आहे. संस्कृतमध्ये शब्द आहे पण मराठीत त्याचा अनुवाद तवैव वाहस्तव नृत्य. तू जे जे मला देतो ना, तुझी तुला लखलाप, मला नको आहे. हे उद्यापर्यंत टिकणारे नाहीत. आणि इथे एक शब्द अतिशय मोलाचा आहे बरं. तो कितपत तुम्हाला कळेल मला माहीत नाही, तरी पण मी तुम्हाला सांगून जातो. भोग जे असतात ना, तुम्हाला जीर्ण करतात आणि मग सुख देतात. कळते तुम्हाला. भोग जे असतात ना, ते तुमचा कस काढून घेतात, त्याच्या मोबदल्यात आनंद देतात. मराठी बसते का डोक्यामध्ये. तो कस किती लोक काढतात तुमचा, आधी तुम्हाला सुद्धा माहित नाही. जिथं नोकरी करता तो 12 तास तुमचा कस काढतो. मुलाला मोठं करायचं आहे, त्याचं टेन्शन, जे तुमचं उत्पन्न ते मुलाकडे जातं. मुलगी असेल तर दुसरं टेन्शन. या काळामध्ये नेमकं लग्न करणार आहे का ती करून आणणार आहे. आणि जर थोडंफार राहिलं तर पत्नी आहे. सगळंच चांगलं मिळालं तर शरीर त्रास देतं. कस ज्याला म्हणतो ना आपण, कस. तो कस म्हणजे जिवंतपणा, सार तुमच्या जीवनातलं, आत्म्याचं सार. किती वेळ टिकणार आहे तुम्हालाही माहीत नाही. बरं, सांगितलेलं ऐकत नाही, ही समस्या यमाची आहे. मी सांगायला तयार आहेत, ऐकायला कोणी तयार नाही. बरं, यमच असं म्हणतो असं नाही बरं का. ज्ञानोबराय म्हणतात, वाजतसे बोंब कोणी नायकती काणी. काय शब्द आहेत ज्ञानोबरायांचा. वाजतसे बोंब, उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. भय शब्दाचा अर्थ माहिती आहे तुम्हाला. जेवढे माझ्या समोर बसलेले आहेत ना, यांचं खरं भय कोणतं आहे. म्हातारपणामध्ये आतापर्यंत जगलो आपण, आपली ताकद होती, संसारावर नियंत्रण होतं, पण शरीर हळूहळू जे हलकं होत जातं, ढिलं होत जातं, नियंत्रणातून जातं शरीर. त्यावेळेस माझी मुलं मला सांभाळतील का नाही, पहिलं टेन्शन. इंद्रिय धोका देतात, कुणालाच बोलता येत नाही. कानाने कमी ऐकू येतं, कुणावर केस करायची. बरं, नाही ऐकू आलं ना तरी इंटरेस्ट आहे त्याला. काय म्हणतात लोक, मशीन लावून ऐकायची तयारी असते. काही ब्रह्मज्ञान आहे. समजा 70व्या वर्षी कमी ऐकू यायला लागलं तर 71व्या वर्षी नवीन ऐकायला मिळणार आहे का काही. अट्रॅक्शन काही नाही संसारामध्ये, हेच विशेषता आहेत. यम सांगत असतो, मला सांगायची इच्छा आहे, ऐकणारे नाहीत लोक. तुकोबारायांची भाषा सांगतो तुम्हाला, किती गोड आणि महान आहे तुकोबाराय, तुम्हाला या अभंगातून कळेल. लटिके ते रुचे साच कोणाही न पचे. खोटं खोटं जर तुम्हाला बोललं ना, लगेच पचतं. थोडीशी तुमची स्तुती करा, थोडासा मान द्या, 2 हार घाला, न वापरता येणारी शाल घाला, कधी न वापरणारी टोपी घाला आणि पुकारा अनाऊन्समध्ये, यांना मान देण्यात काही देऊ. कसला मान.
आणि त्या मानासाठी किती रुपये गेले. परवा एक मनुष्य माझ्याकडे आला भगवानगडावर, त्याची फार श्रद्धा आहे असं तो दाखवत होता. हे पण कळलं पाहिजे बरं का, आहे का दाखवतो. त्याचं शेत भगवानगडापासून 150 किलोमीटर अंतरावर. मला म्हणे महाराज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमच्यासारखा हुरडा नाही. काय नाही? हुरडा नाही, तुम्ही यायलाच पाहिजेत. म्हणजे काही वेडा समजला का रे मला. इथून जायला 150 किलोमीटर, तिथून यायला 150 किलोमीटर, 300 किलोमीटर हुरड्यासाठी एवढा टाइम खर्च करेल एवढा बावट वाटलं का तुला? नाही नाही, म्हणून तुम्ही हुरडा खाऊन बघा. म्हटलं आणून दे. या जीवनामध्ये वेळ मूल्यवान आहे, वस्तू मूल्यवान नाही. म्हणून श्रीमंत माणसं, बुद्धिमान माणसं वेळ देत नाहीत. तुम्ही माझ्या समोर जेवढे बसलेत ना, सगळे सर्वसामान्य शेतकरी आज कीर्तन ऐकायला आहेत आणि पूर्ण महाराष्ट्रात आहेत. कधीतरी कलेक्टर येऊन बसतो का कीर्तनाला? ऐकलं कधी? अधिकारी वेळ नाही. तुम्ही वेगळ्या नजरेने त्यांच्याकडे पाहता की ते पैसे कमवतात. आम्ही उलट्या नजरेने पाहतो त्यांच्याकडे. वेळेच्या बाबतीत कोण श्रीमंत आहे? तुम्ही ना. मग तुम्हाला कळलं तर पाहिजे, तुम्ही विनाकारण तिचे पाय पकडता हो. बरेचसे कीर्तनकार मी हातात भाकरी घेऊन चालत्या गाडीत जेवताना पाहिलं. कीर्तनाचं मानधन मोठं, मान पण आणि धन पण मोठं, पण जेवायला वेळ नाही. मी आमच्या कीर्तनकारावर म्हणणार असं काय करतो, जरा जेवचा, पोरं बाळ रे, काही नाही, लग्न नाही, मानधन पण मोठे, सगळं मोठे, जरा जेव तर खरं. वेळ नाही महाराज. दरिद्रीत म्हणलं तुम्ही. माझ्या गुरुजीचा हिंदीतला शब्द आहे, आमच्या गुरुजीला मराठी येत नाही. त्यांच्याकडे एक सेट आला होता, शब्दातली कोटी लक्षात घ्या बरं का कशी बोलतात स्वामीजी. बोले आप आया करो प्रवचन सुनने. बोले महाराज वक्त नहीं मिलता है. अरे कोशिश करो, वक्त ही नहीं मिलता है. अच्छा मतलब तुम कम वक्त हो. तुम्ही श्रीमंत, हा वेळ जात नाही याचं मूळ कारण तुमच्या बुद्धीचा तुम्ही वापर नाही करत. स्वतःच्या आनंदासाठी आणि रमण्यासाठी काहीच गरज नाही. तुम्ही जिवंत आहात, हेच तुमचं रमणं आहे. पहिलं दुसरा अध्याय सुरू होत असताना संतांचे लक्षण सांगितलेत. तुमच्या भागामध्ये मोठा गीतेचा अध्ययन करणारा वर्ग आहे. सुरुवातच तशी आहे त्याची. स्थितप्रज्ञाचे लक्षणं सांगत असताना प्रजाहात यदा कामान. तुम्ही ज्यावेळेस वाक्य ऐकता ना, मोठे मोठे श्लोक, तुम्हाला असं वाटतं मोठं काहीतरी सांगितलेलं. काहीच नसतं बरं का. भाषा बदललेली असते. इंग्लिशमध्ये बोलतो म्हणजे काही ब्रह्मज्ञान सांगतो का? तसंच उलटं करा, संस्कृतमध्ये बोलतो म्हणून काही नवीन सांगतो का? अर्थ सांग मराठीतून. तसं संस्कृतमधले श्लोक आहेत, पण अर्थ सांगितलं तुम्हाला खूप वेगळं वाटेल. प्रजाहात यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान. ज्याने संसाराच्या अपेक्षा सोडलेल्या आहेत, एकदम साधा अर्थ आहेत. सर्वान कामान, इच्छा, संसाराविषयीच्या इच्छा सोडलेल्या आहेत आणि स्वतःच्या स्वतःमध्ये रमतो. आत्मनी एव आत्मना. काय शब्द आहे बघा. आत्मनी एव आत्मना, स्वतःच्या स्वतःमध्ये रमतो. यालाच भंडारा डोंगरावर तुकोबराय म्हणतात. कोण होतं तिथे? एकटे होते म्हणून गाथा निर्माण झाला. स्वतःमध्ये रमले, स्वतःला किंमत दिली. मराठी नीट ऐका. स्वतःच्या वेळेला किंमत दिली, स्वतःची वेळ सांभाळली, स्वतःला महान केलं त्यांनी. आणि हेच तर गीता सांगते आपल्याला. आत्मन्ये वात्मना तुष्टा म्हणजे काय? आपल्या आपल्यामध्ये जो प्रसन्न आहे. आत्मन एव आत्मना तुष्टा तदा स्थित प्रज्ञा उच्यते. त्याला संत म्हणावं. मराठी कळली? जो स्वतःच्या स्वतःमध्ये रममान आहे तो संत आहे. एवढी व्याख्या इथून जाताना घेऊन जा. स्वतःच्या स्वतःमध्ये जो खुश आहे तो संत आहे. कळते तुम्हाला? तुझे चेहऱ्यानं वाटत नाही मला कळलंय म्हणून. जो स्वतःच्या स्वतःत खुश आहे ना, तो तुम्हाला किंमत देणार नाही, तो संत आहे. आणि तुमची खुशमस्करी करतो, तुम्हाला मान देतो, त्याच्या काहीतरी अपेक्षा आहे, तो संत नाही. बरेच लोक धनाची निंदा करतात, संसाराची निंदा करतात. त्यांच्या इतका संसारी कोणीच नसतो. संसार तुच्छ आहे म्हणून सांगतात आणि सगळ्यात जास्त पैसे त्यांच्याकडे. दुसऱ्याकरता सगळा धर्म आहेत. विठ्ठला चांगला ग्रंथ आहे, घरी गेल्यावर वाचा पंचतंत्र, तुम्हाला खूप व्यावहारिक ज्ञान मिळेल.
एक म्हातारा झालेला लांडगा होता. लांडगा कळलं ना? जातीवंत शिकारी. म्हणजे तो त्याला बनवलंच भगवंताने असं की तो सज्जन होऊच शकत नाही. कळते? काही माणसं असे बनवलेली आहेत ती वारकरी होऊ शकत नाही. टेन्शनच घेऊ नका तुम्ही. मी काल शिवरात्रीला कीर्तन झालं माझं. भगवान बाबांची 250 एकर जमीन आहे वडवणीजवळ. बाबाने घेतलेली भगवान बाबाने 250 एकच प्लॉट येतो. आणि तिथं राजा हरिश्चंद्राचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे. बीड जिल्ह्यामध्ये वडवणी तालुक्यामध्ये. आणि लोक तिथे एक हा प्रसंग सांगितला की काय असतं असत्य ज्याला बोलता येतं त्यांनीच राजकारणात जावं. नाही पटत? तुमच्या वयाने पहा ना, कोणत्या राजकारणी लोकांनी तुमचं कल्याण केले ते सांगा. ज्याने अभ्यास केला, शेतात मेहनत केली, तो श्रीमंत होतो. बाकी सगळे कार्यकर्ते. कोण आहे ते? कार्यकर्ते. घरात मान नाही, दारात मान नाही. मुली आल्या तर सांगता येत नाही कोण आहे, कोणाचा कार्यकर्ता आहे. ज्याचा कार्यकर्ता आहे त्याचा भरोसा नाही निवडून येतो का नाही. राजकारण सांगतो तुम्हाला काय स्थिती आहे जीवनामध्ये. तुम्हाला किंमत नाही आहे, तुम्हाला वेळ मिळत नाही. संतातन तुमच्यात एवढाच फरक आहे, तुमचा वेळ संसाराला देता, संत तुमचा वेळ स्वतः आपला वेळ आपल्याला देतात. ज्ञानेश्वर महाराज पहा, तो गोबर आहे. एकांत म्हणजे काय? स्वतःशी संवाद करणे. अनेक अभंग तुम्ही माऊलीचे ऐकलेले आहेत. अरे अरे ज्ञाना झालाशी तुला भेटलास, तू तुझ्याशी संवाद करतोस. या जगातलं तुमच्याशिवाय तुम्हाला कोणी मित्र नाही. इतरांची अपेक्षा करूच नका. यालाच तर आता सांगितलं आत्मनी एव आत्मना. इतर गेलं की तुमची अपेक्षा वाढली, संसार वाढला, सगळं वाढलं. आणि तिथं हे सांगितलं मी की संसारामध्ये अपेक्षा केली की लोक खोटं बोलणार. धर्म आणि ज्ञान केव्हा सांगतात? जेव्हा अपेक्षा असते. सगळे लोक सांगतात आम्ही हे करू ते करू. केलंय काय? म्हणून पंचतंत्राने हे शिकवलेले. तो मूळचा लांडगा आहे, लबाड असणं त्याचा स्वभाव आहे. मराठी कळाली? आणि लबाड आहे हे कळू न देणं ही बुद्धी चातुरी आहे. जो चोर आहे तोच जर ओरडायला लागला ना की चोर चोर चोर, कमीत कमी तुम्हाला असं वाटतं की हा चोर नाहीये. असतो कोण? कळलं ना तुम्हाला? जो जास्त ज्ञान सांगतो ना त्याच्यापासून सावध राहा. तुलाच उपयोगाला आलेलं नाही, आमच्या काय उपयोगाला येणार आहे. आणि या लोकांविषयी ज्ञानेश्वरीमध्ये प्रकरणच्या प्रकरण आहेत. हे कशा प्रकारचे आहेत, कसं असत्य बोलतात, कसं यांचा स्वार्थ साधतात. मग हा जो म्हातारा झालेला लांडगा होता याला शिकार करता येत नव्हते. पण उपाश, भूक लागलेली. आणि मग त्यांनी एका पायावर उभं राहून हात जोडून उभं प्रार्थना करायला लागला सूर्याला. तर जे तुमच्यासारखे असतात ना असे गरीब, बदल झाला, स्वभाव बदलला असं वाटतं लोकाला, बऱ्याचशा लोकाला. काही राजकारणी लोक माळात पण घालतात, काही प्रवचन पण करतात. नाही कळालं? कधी कधी प्रवचन करणारे राजकारणी पण असतात. नॅचर कसं आहे, हे अभंगाचं मूळ सांगतोय तुम्हाला. नॅचर कसं आहे ते महत्वाचं आहे. स्वभाव कळला पाहिजे. आणि मग 2-3 प्राणी त्याच्याजवळ आले, लांब उभे राहिले. मग त्यांनी उपदेश केला, अरे तुम्ही घाबरू नका, मला जीवनाचं सार कळालेलं आहे. आजपर्यंत मी तुमची शिकार करत होतो, पण आता मला विरक्ती झाली. मी सूर्याला प्रार्थना करतो, ईश्वराला प्रार्थना करतो, आणि मी उपास सुरू केलेला आहे. हे खतरनाक. मूळचा लांडगा आणि असा उपदेश गोड. हळूहळू जवळ येतात. पण ह्याच्या अंगात ताकदच नाही ना महाराज. आणि मग विश्वास संपादन करतो, इथं घात होतो. लांडगा नाही कळालं, विश्वास संपादन करतो. तुम्ही तुमच्या जीवनाचा अंतर्मुख होऊन प्रयत्न करा. तुमचा विश्वासघात झालेला आहे, तुम्ही मूर्ख आहात विश्वास ठेवला.
कळालं तुम्हाला? कुणी ठेवलं तर सांगायला? विश्वासघात करणारा जेवढा दोषी आहे तेवढा ठेवणारे दोषी आहेत. हे मानवी जीवनातलं सत्य आहे. आणि हे साधू संत किती वर्षापासून सांगत आलेत तुम्हाला. ज्ञानोबरायापासून जोग महाराजापर्यंत सांगत आलेत, विश्वास नका ठेवू, क्षणभंगूर नाही. किती सांगायला पाहिजे तुम्हाला? सगळे अभंग पहा. संसारावर विश्वास ठेवता येत नाही, आणि ठेवला तुम्हाला ठराविक लेवलला तुम्हाला बोलतात. आणि मग जसं याच्या आटोक्यात आलं, याच्या लक्षात आलं की याने विश्वासात एकेकाला खायला सुरुवात केली. तत्वज्ञान सांगितलं जातं, तुम्हाला बर्बाद केलं जातं. आणि आपली समस्या अशी की आपल्याला हे कळत नाही की नेमकं चांगलं काय. मग काय केलं पाहिजे? जगद्गुरु तुकोबराय सांगतात पहिल्या चरणामध्ये. तुम्हाला असं वाटेल की मी फलकटतो संसार म्हणजे संसाराबद्दल बोलेला हा अभंग असा नाहीये बरं का. तुकोबराय या अभंगातून स्वतःला जागे करतात असा अभंग आहे. म्हणून गोड येतो. संसार कसा आहे हा नंतरचा टप्पा आहे, नंतरचा विषय आहे. जेवढे म्हातारे माणसं आहेत ना, हे नको त्या टायमाला शहाणे होतात. कोणत्याही म्हाताऱ्या माणसाबरोबर बसा तुम्ही, ज्यांनी अजिबात कीर्तन ऐकलं नाही त्याच्याबरोबर बसा तुम्ही, तो जे ज्ञानोबराय तुकोबराय बोलतात तेच त्याच्या तोंडातून शब्द येतात. काय खरं नाही जगाचं. बोलतात म्हातारी माणसं, पण नको त्या टायमाला. हो, तो जागा झाला पण कामातून गेल्यावर जागा झाला. हे जगद्गुरु तुकोबराय या अभंगाचं वैशिष्ट्य सांगतात. अहो, ज्ञान पण वेळेवर पाहिजे. खिसा कापल्यावर त्याला कळालं. मराठी कळाली का? कळालं म्हणजे काय? ज्ञान झालं. कधी? खिसा कापल्यावर कळालं. कळालं म्हणजे ज्ञान झालं. आपला खिसा कापला. काय फायदा? ह्या ज्ञान नपुंसक ज्ञान आहे महाराज. काही उपयोग. असे जे ज्ञान असतात ना, बर्बाद झाल्यानंतर जेव्हा तुम्हाला कळतं हे सगळे ज्ञान नपुंसक आहेत, हे काही उपयोग नाही ज्ञानाचा. वेळेच्या आत कळलं ते ज्ञान महत्वाचं आहे. ज्या मुलाला कळालं तारुण्यामध्ये शाळेत असताना की हीच विद्या आपल्याला मोठी करणारी, त्याला ज्ञान म्हणतात. कॉलेज संपलं आणि मग कळालं. कॉलेजमध्ये अभ्यास केला असता तर बरं झालं असतं. माझा मित्र कलेक्टर आहे, मला चपराशीची नोकरी मिळत नाही. नपुंसक ज्ञान आहे. वेळ निघून जाते आणि मग तुम्हाला कळतं हा मूर्खपणा आहे. आणि हे प्रारब्ध यालाच पाप म्हणतात. विठ्ठल 2-4 दिवसापूर्वी माझा मित्र भेटला. 101 कोटीची प्रॉपर्टी, आश्रम आहे बरं का त्याचा. संन्याशाला मुलं नसतात, ते आमच्यासारख्याला शोधत असतात बरं का. द्यायची कोणाला प्रॉपर्टी? कुठेतरी ज्ञानी पाहिजे, आणि त्याला लवकर मिळाली न शिकता. आता ज्यावेळेस बघा मराठी व्यवस्थित आहे का, पहिल्यांदा ज्यावेळेस तो महामंडलेश्वर झाला, आनंद झाला त्याला. 100 कोटीची आयती प्रॉपर्टी संन्याशी झाल्यानंतर मिळाली. नाही कळली मराठी. कधी? संन्याशी शब्दाचा अर्थ आहे संसार सोडला म्हणून संन्याशी झाला, आणि संसार सोडल्यानंतर मोठा संसार मिळाला. हे कळलंच नाही तुम्हाला. संन्याशी झाल्यानंतर 100 कोटी, संन्याशी ज्ञानासाठी झाला आणि मिळाली प्रॉपर्टी. आम्ही शिकत होतो त्यावेळेस, आणि तो महामंडलेश्वर झाला. आम्हाला पण पाया पडावं लागायचं. गादीला मान आहे ना. सिन्नरकरांचे फार आभार आहे बरं का. तुम्ही काही शास्त्रीचा सत्कार केलाय असं नाही, भगवानगडाच्या गादीची तुम्ही मिरवणूक काढली. कधीही या जगामध्ये व्यक्तीचा मान नसतो, मुख्यमंत्र्याच्या गादीचा मान आहे. तो तिथून बाजूला झाला ना, त्याची सिक्युरिटी गेली. सिक्युरिटी म्हणजे कळलं, सुरक्षा, सगळं गेलं. तो त्या पदाला. तसं भगवान बाबाची गादीला मान आहे. नंतर काय झालं ते सांगतो तुम्हाला. 2-4 दिवसापूर्वी गाठ पडली, त्यांनी ते यूट्यूबला कीर्तना वगैरे ऐकले. त्याला पश्चाताप झाला मंडलेश्वर झाल्याचा, की मी निघालो होतो अभ्यासासाठी. सगळ्यांनी आपल्या जीवनात हे वाक्य लक्षात, निघालो होतो अभ्यासासाठी, मध्यंतरी धन मिळालं आणि मी तिथं रमलो. आणि धन फार काळ आनंद देत नाही. म्हातारी माणसं ज्यावेळेस पैसे कमवतात ना, मला त्या मुलांचं भाग्य वाटतं. किती मराठी कळते काय माहिती. म्हातारी माणसं ज्यावेळेस दुकानावर बसलेली पाहतो, कुणाचं भाग्य येते? म्हाताऱ्या मुलाचं भाग्य येते. मुलासाठी गमवतो, त्याचे तर दात पडलेले तो.
त्याला खाताही येत नाही, कुठं नेताही येत नाहीत. एवढा इमानदार नोकर कुठं सापडेल का? बोला ना. कशा करता करता हे म्हातारं काहीच राहिलं नाही ना. फलकट तो काहीच राहिलं नाही याच्यामध्ये. का करतो माहीत नाही त्याला. आणि मग त्याला पश्चाताप झाला. मला म्हणलं शास्त्रीजी तुम्ही आमच्या बरोबर होते शिकायला, तर तुम्ही म्हणायला लागला का? अगोदर आम्ही पाया पडत होतो ज्यावेळेस तो मंडलेश्वर झाला कमी वयामध्ये न शिकता. काही काही लोकांना पदकं मिळतात, योग्यतेने मिळतात का वशिल्याने मिळतात? किती पाठ आहे हो तुमचं. अशीच ती गादी असते, वशिल्याने मिळालेली गादी ती. आणि जेव्हा ज्ञान नाही ना, किती दिवस तुम्ही चांदीच्या ताटात जेवणार, किती दिवस तुमचा मान घेणार, किती काही मेंदूच बंद पडला ना. तेच शिष्य, तेच तत्वज्ञान, तेच आसारे खलुसंसारे, सगळं तेच. कंटाळतो माणूस, ज्ञानाला सुद्धा कंटाळतो. वेदांती लोक कंटाळतात. काल चर्चा झाली आहे माझी एका महात्म्याबरोबर. मला म्हणे तुम्ही ज्ञानोबाचं मंदिर बांधतात, दगडावर दगड चढवतात. म्हणलं हो, मला आवडतं म्हणलं दगडावर दगड चढवणं. नाही आम्ही संन्यासी आहेत. म्हटलं तुम्ही संन्यासी आहेत, तुमचा भाग वेगळा. पण जर मठ स्थापन झाले नाही भारतामध्ये तर धर्मरक्षा होणार नाही, लक्षात ठेवा तुम्ही. आज मस्जिदी पहा किती मोठमोठ्या आहेत. ख्रिश्चन बघा कसे आहेत, प्रार्थनालय त्याचे किती मोठे मोठे चर्च आहेत. आणि मंदिर, हिंदू लोकांनी मंदिराला विरोध करायचा कुठला प्रकार आहे? कोण रक्षण करणार आहे तुमचं उद्या? एकजूट जर तुमच्यामध्ये नसेल, कोण रक्षण करणार आहे तुमचं? नाही म्हणे महाराज तुम्ही शिकले. अरे म्हणलं तू गप रे, तू ज्याचा शिष्य आहेत ना, त्या भाष्यकारांनी 4 ठिकाणी मठ स्थापन केलेले आहेत. तिथं 4 शंकराचार्य आहेत आज पण. आणि तू लागला तत्वज्ञान सांगायला. व्यवहार समजून घ्या काय, जाग करणं म्हणतात त्याला. आणि जेव्हा हा वेगळ्या पद्धतीनं बोलायला लागला आणि मग त्याला वाईट वाटलं. ज्ञानात जो रस आहे तो जड पदार्थामध्ये रस नाही. कळलं तुम्हाला? कळण्यामध्ये जो आनंद आहे तो न कळण्यात आनंद. आता आई असते बघा, ते पोरगं खोटं बोलतंय ते आईला माहिती असतं. रस घ्या जीवनातला. लहान मुलगा खोटा बोलतोय हे माहिती असतं आईला. खोटं बोलतोय पोरगं आपलं, पण खोटं कसं बोलतंय याचा आई आनंद घेते. याला आई म्हणतात. कसं पटवतंय, कशा युक्त्या देते, कशी ॲक्टिंग आहे त्याची, ह्याच्यात आनंद आहे. तसं संसार कसाही जरी असला, संत संसारामध्ये आनंद घेतात. कधी लक्षात ठेवा, संसाराचं दुःखच होत नाही, परमात्मा पाठीमागे असतो. मागे पुढे संसार दुःख देतच नाही. वर्म कळालं पाहिजेत. आणि गीतेचा पवित्र श्लोक सांगतो तुम्हाला, या जगामध्ये फक्त आणि फक्त ज्ञान पवित्र आहे. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इहविद. फक्त ज्ञान. आणि ते ज्ञान ज्याच्याकडे ना, संसारामध्ये सुखी असतो तो. काही असो त्याच्या जीवनामध्ये, कितीही प्रयत्न करा, संसारात तो सुखी असतो. ज्ञान म्हणजे काय, जाता जाता अजून तुम्हाला सांगून जातो काय. ज्ञानोबांच्या भाषेत काय शब्द आहे तो सांगून जातो तुम्हाला. खूप जास्त भूक लागलेली आहे. खोकला आलाय का? तुमच्यासाठी जेवण तयार होते हो, तेवढा तर ठसका सहन करा ना. ज्ञानोबांची मुक्तता कशी ते सांगतो तुम्हाला. काय किती छोटा शब्द आहे आणि किती त्याला महान आणि गुंतागुंतीचा बनवतात लोक. 7 दिवसाचा उपवासी मनुष्य आहे आणि जेवायला बसवलं त्याला. तर तुम्ही थोडीशी कल्पना करा ना, 7 दिवस पोटात अन्न नाही, चांगलं जेवण आहे. घास तोंडात घेणार त्याला मित्राने कानात सांगितलं जेवणात विष आहे. कानात काय सांगितलं? तत्वज्ञान नाही, याला ज्ञान म्हणतात. तो म्हणेल मी अजून 1 दिवस उपाशी राहील, पण हे पंचपक्वान्न खाणार, याला संत म्हणतात. याला म्हणतात जाग करणं. जगद्गुरु तुकोबरायची या अभंगातलं एवढं गोडवा आहे. अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात मी मला जाग करतोय पहिल्यांदा, बरं का. ऐसे जागवितो मना. आणि मी जसं जसं जाग होतोय तसं माझ्या बरोबर जर झाले जागे तर ठीक आहे. दुसऱ्या चरणात जगद्गुरु तुकोबरायांचे जे अभंग आहेत ते हा बेस आहे त्यांचा, की आधार आहे त्यांचा शब्दांचा. ऐसे जागवितो
संत कोण, इथून पुढं पण लक्षात ठेवा, कोणताच संत तुम्हाला काही देत नसतो, फक्त जागा करत असतो. जर देत असेल ना संत, आत्ता सांगितलं तुम्हाला तो लबाड आहे, तो तुमच्यातलाच एक जण संत झालेला आहे. नाही कळालं? कशा करता तुम्हाला काही दे, बरं त्याला दे. याच्या एक छोटा तर्क सांगतो तुम्हाला. त्याला जर द्यायची ताकद आहे, तो भी कशाला मागतो? बोला ना. तो जर देऊ शकतो ना, त्याच्याकडे सगळी ताकद आहे, शक्ती, तो देऊ शकतो, घेतो कशाला लोकांकडून? का लोकांना जवळ करतो तुम्हाला? आणि जगद्गुरु तुकोबारांचं एक वाक्य अजून याच्याबरोबर सांगून जातो, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. अभंग लक्षात ठेवा. पूर्व पक्षी, ज्या माणसाने पैसा सोडलाय, तुकोबाराय म्हणतात बरं का, आणि मान सोडलाय, तोच भगवंत होतो. माणसाला गरज लागली की तो संसारिक, पक्क लक्षात ठेवायचं. आणि तुमची गरज ज्याला नाही तो परमात्मा. हे तुकोबारांची वाक्य आहे. पूर्व पक्षी धातू म्हणजे सोनं, पैसा, धिक्कारिले, आणि लोकाला ज्यांनी धिक्कारलं, धिक्कारिले जन, स्वये जनार्दन तेची झाले. म्हणून तुकोबारांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा होते. जगाचा ज्यांनी त्याग केलेला आहे, त्यांना असं वाटत असेल तुम्ही कीर्तन ऐकून, हे काही कमी लोक आहेत का असे? जन आणि धन ज्याने धिक्कारलंय तो परमात्मा होतो. याचाच अर्थ आहे आत्मनी एव आत्मना तुष्टः तदास्तित प्रज्ञा उच्यते. दुसऱ्याची आनंदासाठी ज्याला गरज नाही तो परमात्मा. तुम्हा आम्हाला संघटनेची गरज आहे, पक्षाची गरज आहे, धनाची गरज आहे, गरज किती, त्याला काही प्रमाण आहे? आणि मग तिथं माणसाला दुःख होतं. आणि गरजेचं साहित्य ज्यावेळेस आपण गोळा करतो आणि ते काही कालांतराने बाद होतं. एक छोटा दृष्टांत सांगतो, लक्षात येईल. नवीन बंगला बांधला, किती दिवस कौतुक आहे? बोला ना. किती वर्ष कौतुक आहे? दुसरा टप्पा. किती दिवस कौतुक आहे? सुरुवातीचा टप्पा. नाही त्याला पण बोलवतो, विशेष करून जे शत्रू त्याला पहिलं निमंत्रण देतो, ये बघायला माझा बंगला. त्याला दाखवण्यासाठी बनवलेला असतो. हे किती वाईट आहे. आनंदासाठी नाही, इम्प्रेशन. काय त्या महाराज, तुम्ही खरंच भाग्यवान माणसं, तुम्ही आतापर्यंत हसता, याला मला जरा जास्त आनंद वाटतो. ग्रामपंचायतीचं जर मी वातावरण बघितलं तर तिथलं जे मतदान किंवा गल्ली बोळ, एकच समाज आहे, एकच लोक आहेत गावामध्ये, एकच भावकी आहेत, फक्त एकमेकाला पाडायसाठी उभी राहते. अशा गावात तुम्ही आयुष्यभर जगता, किती भाग्यवान आहेत. तुमचं मोठेपण ज्यांना सहन होत नाही, त्या गावात तुम्ही जन्माला येता आणि तिथंच मृत्यू होतो, आणि वरून तुम्ही आम्हाला सांगता संत कुठे आहेत. कशासाठी संत पाहिजे तुम्हाला? अभ्यास करून पहा तुमचं चुकतंय कुठं, कोणत्या संपर्कात आहे. तुकोबाराय बाहेर निघाले गावातून म्हणून संत झाले. आणि त्यांचा अभंग आहे की मी मला जाग करतोय, ऐसे जागवितो वेळेच्या अगोदर. तो संन्यासी जेव्हा मला म्हणतो, अरे मी मंडलेश्वर झालो, वाढवलं, सांभाळलं, सगळं बरोबर आहेत, पण ह्या आश्रमाने माझं तारुण्य घेतलं. कळालं का तुम्हाला? ह्या आश्रमांनी मॅनेजमेंट करण्यासाठी झाडू मारल्यापासून शेवटपर मी माझ्या एका डॉक्टरला सांगितलं, मी जे झालेले होते त्यांना म्हटलं प्रॅक्टिस करा पण हॉस्पिटल टाकू नका. तुम्हाला नसेल पटेल ह्या गोष्टी. कारण की जो MD झालेला आहे, MCH झालेला आहे, MDच्या पुढं, त्याने जर दवाखाना टाकला ना तर नर्सपासून पुसणाऱ्यापासून त्याला लक्ष द्यावं लागतं. हप्ता वेगळा कर्जाचा, क्लास 3-4 सांभाळणं वेगळं, वरून टेन्शन, आणि हे सगळं मॅनेज करता करता त्याचं स्किल कमी होऊन जातं. जे वयाच्या 35 वर्षापर्यंत ज्ञान कमवलं त्या ज्ञानाची धार कमी होते अतिरिक्त व्यवहार केल्यामुळं. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हे जीवन समजलं पाहिजे. याला म्हणतात फलकटतो संसार.
मी माझ्या मनाला जाग करतोय की तू या संसारामध्ये जग, आनंद घे, अतिरिक्त वाढवू नको, अतिरिक्तपणा वाढवू नको. तू संन्यासी आहे. आणि त्याला आत्ता कळतं ह्या आश्रमांनी माझं तारुण्य एकत घेतलं आणि मी एक मॅनेजमेंट करणारा CEO झालो त्या आश्रमाचा आणि ज्ञान विसरून गेलो. काही काही महाराज एवढे भाग्यवान आहेत, मला भेटतात, हरिपाठसुद्धा पाठ राहिलेला नसतो. मी तर एका महाराजाला चॅलेंज केलं, तू हरिपाठ म्हणून दाखव, मी तुला गडाची गादी देतो. सत्य परिस्थितीत आळंदीला ज्ञानेश्वरीसाठी येतात आणि मग जेव्हा ते महाराज होतात, महाराज झाल्यानंतर ते महाराजच होतात, संत होत नाहीत. कळालं तुम्हाला? आणि तुमच्यामध्ये चुकतं असं, महाराजांना तुम्ही संत म्हणतात. तुमचं अज्ञान किती माहिती तुम्हाला? तुम्हाला वारकरी आणि महाराज यातला फरक सुद्धा माहीत नाही. वारकरी कधीही या साईडला येत नाहीत. वारकरी त्याला म्हणावं दर 15 पंढरपूर आळंदीला असतो. शुद्ध वारी झाली की तो आळंदीला येतो. बघा काय वारी सुद्धा काय गोड आहे हो. देवाची प्रार्थना करायची एकादशीला शुद्ध वारीला, द्वादशी सोडायची आणि ज्ञानाकडे वाटचाल करायची, तो वारकरी. आळंदीमध्ये ज्ञान आहे. आळंदीचं नाव पूर्वीचं होतं अलंकापुरी. कळतंय तुम्हाला? अलंकापुरी, जिथं रावण राहत नाही, ज्ञान राहतं. लंका नाही आहे, ती अलंका आहे. आणि अलंकापुरीमध्ये ज्ञान असतं आणि लंकेमध्ये शिकलेला का असेना, दशग्रंथी का असेना, पण रावण असतो. लंका सोन्याची जरी असली तरी मालक कोण आहे? बोला. एवढं लक्षात ठेवा, बस झालं. आणि आमचा वारकरी शुद्ध वारी झाली की तो ज्ञानाकडे वाटचाल करतो. आळंदीला येतो वद्यवारीला, माऊलीचं दर्शन घेतो. जेवणं ठरलेली आहेत बरं का, तुम्हाला अजून वारकऱ्याबद्दल काहीच माहिती नाही. पण आळंदीला आला ना, वारकरचं जेवण आहे पंचामृत. काय? लोणी, दही, दूध समाधीवर टाकलं जातं, त्याचं जेवण आहे. चपाती आणि पंचामृत. तुमचं भाग्य नाही तर आम्ही तरी काय करावं? आणि ताट असतं, वाटी नसते कधी. वाटावाटी संसारामध्ये. इथं ताट आणि थाट वारकऱ्याचा. असं मोठं ताट घेऊन त्याच्यात ते पंचामृत टाकून जे खाल्लं जातं महाराज भजन. आणि जेव्हा वद्यवारी द्वादशी सोडतात, तो जो ज्ञानाकडे आलेला वारकरी आहे तो पुन्हा प्रेमाकडे निघतो पंढरपूरला. आयुष्यभर प्रेम आणि ज्ञान, ज्ञान आणि तो वारकरी. बाकीचे महाराज त्याचं जीवनच वेगळं आहे. त्याला तुम्ही गाडी घेऊन जातो, बसणार नाही गाडीमध्ये, पायानेच चालणार. तो भजन करतच जाणार. त्याचे भजन, अभंग सगळं ठरलेलं आहे वारकऱ्यांचं. म्हणून ज्ञानात प्रेम आहे, प्रेमात ज्ञान आहे, तिथे आनंद आहे. तुम्ही आम्ही जड पदार्थ गोळा करतो, कॉम्पिटिशन करतो, त्याच्यात रमतो. आणि जेव्हा पश्चाताप होतो ना, वेळ निघून गेलेली असते. म्हातार माणसाला पाप करता येत नाही व पुण्य काय करणार? शारीरिक क्षमता संपलेली असते. जिथं पापही करता येत नाही, पुण्यही करता येत नाही, ज्ञानाचा काही उपयोग होत नाही. जगद्गुरु तुकोबरांचं वय 42च्या आतलं आहे आणि ते सांगतात की मी अगोदर मला जागा करतो, ऐसे जागवी तो मना. आणि माझ्या बरोबर जर तुम्ही जागा झालात तर ठीक. सरिसे जना सहित काय केलं पाहिजे? बराचसा अर्थ तुम्हाला सांगितलाय मी याच्यात. इच्छा कमी करा, अवघे निरसुनी काम. काम शब्दाचा अर्थ कर्म नाही. कर्म तुम्हाला चुकणारच नाही. तुम्ही नाही काम केलं ना तर चुकीचं काम करा. तुम्ही बघा, जी लोक काम करत नाही ते असा कुठं ना करतात ना, विचारता सोय नाही त्यांची. कर्म करणाऱ्याला वेळ नाही. आणि जे मोकळे आहेत ना, ते इतकं काम, एखाद्याचं लग्न जुळवायचं असलं ना तर यांना घेऊन जातात लोक. ते असं काम करतात की पुन्हा जुळलंच नाही पाहिजे. कर्म वेगळं आहे, कर्म कर्तव्य आहेत. अहो, युद्धातून पळून जाणारा अर्जुनाला पुन्हा युद्ध करायला लावलं, त्याला गीता म्हणतात. कर्म प्रधान जीवन असलं पाहिजेत. निरपेक्षपणाने कर्म केलं पाहिजेत. इच्छा नका ठेवू. काही कर्म हे परतंत्र असतं, सांगता येत नाही काय कसं होईल काय. आता आम्ही कीर्तन करतो, जरुरी नाही की सगळीच कीर्तनं रंगले पाहिजे.
एखाद्या वेळेस अशी माणसं भेटतात की त्यांना पाहिल्यावर रंग निघून जातो. बरेचसे कीर्तन मी असे झालेले आहेत माझ्या जीवनामध्ये. कीर्तन करताना मलाच रंग नाही आला, म्हणजे मलाच असं वाटलं की काहीतरी चुकीचं सांगतो काय. आता समोरची माणसं एवढी शांत असतात ना, ती नेमकं कळतं का नाही कळत काहीच कळत नाही त्यांना. कारण ज्ञानोबाने दिलेले तुमचा प्रतिसाद ही वक्त्याची ताकद असते. तुम्ही जेवढं टाव करून ऐकाल ना तेवढं खोल जाता येतं. आणि तुम्ही प्रतिसाद थंड असला ना, कीर्तनाचा रंग गेला. तुकोबारायचं तर अभंग असा विचित्र आहेत महाराज. भजनी विक्षेपतीची पैंबरण, रंग म्हणतात त्याला, रंग. आणि एक लक्षात ठेवा, जरी ते म्हटलेलं असलं अवघे निरसुनी काम घ्यावे नाम, त्याचा अर्थ वेगळा आहे. संशोधन करणारा समाधीमध्ये जात असतो. हे जे वैज्ञानिक लोक आहेत ना, संशोधन करतात, हे कधी कीर्तनाला येत नाहीत. यांना कीर्तनाची गरज वाटत नाही, पण पाप करत नाहीत. जे संशोधन करतात त्याच्यात संपूर्ण जीवन, तो आनंद त्यांना मिळतो. सृष्टी भगवंताने निर्माण केली आहे, त्याचं संशोधन करत असताना जो आनंद येतो तोच आनंद संतांना या जगात वावरताना येतो. न वैज्ञानिक कमी न संत कमी. अर्थ लक्षात ठेवा. रंगलेले येते आणि रंगण्यामध्ये आनंद वेगळा. काय काय गातात, ते गाता गाता एवढे तल्लीन होतात त्यांचं लक्षातच राहत नाही ऐकणारे कोण आहेत. आत्मन्येव आत्मना तुष्टा, मस्तीमध्ये राहिलेले आहेत. हे जीवन आहे जीवनामध्ये. मग अवघे कामना बंद करा आणि ध्येय तुमच्या जीवनामध्ये ठेवा. मग बघा तुम्ही म्हणा महाराज आम्ही तुम्हाला ऐकायचंच नाही, तुम्ही जेवढं तत्वज्ञान सांगता ते ऐकायचंच नाहीत. शेवटी तुकोबाराय म्हणतात शेवटचं चरण फार गोड आहे. शेवटचं आणि पहिलं चरण एक आहे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात फलकट तो संसार येथे सार भगवंत. सार शब्द वापरला बरं का. ज्यावेळेस आपण धान्य तयार करतो शेतामध्ये त्यावेळेस फलकटपणा वेगळा असतो आणि जो ज्वारी असेल बाजरी असेल ते सार वेगळं असतं. कुठलंही झाड असू द्या फलकटपणा असतो आणि सार असतं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या पृथ्वीमध्ये चैतन्य सार आहे. फलकट तो संसार येथे सार. भगवंत म्हणजे चैतन्य, जिवंतपणा हे सार आहे. आणि त्याला प्राप्त करण्याच्या अतिरिक्त जेवढा तुम्ही संसार कराल, तुका म्हणे देवावीण केला क्षीण. काय तर्क आहेत ज्ञानोबारांच्या अभंगावर. अभंग तुकोबारायचा आहे, पण हा क्षीण शब्द आहे ना ज्ञानोबारांनी 2-3 ठिकाणी इतका सुंदर वापरलेला आहे. एखादा मनुष्य तारुण्य विकून 20-25 वर्ष श्रीमंत होण्यासाठी घालवतो. ज्ञानोबारांचा तर्क आहे बरं का, इतका सुंदर तर्क आहेत. 20-25 वर्ष तारुण्यातले श्रीमंत होण्यासाठी घालवतो आणि मग श्रीमंत होतो तो. जगद्गुरु ज्ञानोबाराय म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये देह तव पाचाचा मेळावा. शरीर आहे ना हे पंचमहाभूताचे आहेत, याला टायमिंग बॉन्ड आहे. किती वेळ जिवंत राहणार आहे त्याला ठरलेलं आहे. आणि तारुण्य किती दिवस राहणार आहे हे पण ठरलेलं आहे. नाही कळालं. काही मी कधी सोशल मीडिया जर पाहायला लागला ना, इतके वाईट माणसं आहेत ना, रोज मेलेची बातमी देतात. आनंदाची बातमीच देत नाही, रोज काही ना काहीतरी मेलेची बातमी देतात. दुःखच हे सोशल मीडियामध्ये. आणि अशी विचित्र टाकतात, म्हणजे लोकांना शक्यतो मूर्ख बनवावं याच्या अतिरिक्त काहीच करत नाहीत ते. हे सोशल मीडियाचं काम. तसंच माणसाचं काम धुंदीमध्ये ठेवणं म्हणतो आपण त्याला, गाफील ठेवणं म्हणतो. जगद्गुरु तुकोबाराय जागे करतात आणि ते गाफील ठेवतात. आणि त्या सोशल मीडियामध्ये माणूस एकदा रमला ना की त्याचा वेळ वायाला जातो आणि वेळेचा पैसा असतो. 25 वर्ष तुम्ही वायाला घालवली, श्रीमंत झाला. जगद्गुरु तुकोबा म्हणतात देह तो पाचाचा मेळावा. टायमिंग दिलेलं आहे शरीराला, तारुण्याला. शेखी अनुसरेल पंचत्वा. मोठमोठे नावं आपण ऐकलेले आहेत. भगीरथ आहेत, व्यास आहेत, वशिष्ठ आहेत, राजामध्ये रामचंद्र प्रभू आहेत, मोठे मोठे राजे आहेत, तपस्वी आहेत, पतिव्रता आहेत. श्लोक आहे बरं का, हा सगळ्यात मोठा श्लोक आहे. आणि एक कुठेच आज आपण 21व्या शताब्दीमध्ये वापरतो, त्यांचे नावं शिल्लक आहेत, पण जिवंत कोणीही. एवढं कळलं तुम्हाला कीर्तनाला तरी बस झालं. नावं शिल्लक आहेत
मनुष्य शिल्लक नाहीत. ज्ञानोबराय म्हणतात, शेखी अनुसरेल पंचत्वा, शरीर पंचमहाभूताचं अनुसरण करेल. तिथे तुम्ही केलेला 25 वर्षाचा शीण शोधणार कुठे? काय शब्द आहे तिथे?